नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टी 50चं पोस्ट मार्केट अनालिसिस. टाइम आहे 9:30, डेट आहे 11 जून आणि एक्सपायरी 16 जूनची. तर आता सगळ्यात पहिलं मला शिफ्टिंग चेक करायची. शिफ्टिंग काय दाखवते? रेजिस्टन्स साईडला दाखवते 23,200 वरून 23,100 ला 9 वाजून 15 मिनिटाला. तर ती शिफ्टिंग मी कन्सिडर करणार नाही, कारण 29 नंतरच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देतो. सपोर्ट साईडला चेक केलं तर सपोर्ट साईडला नो शिफ्टिंग येत, म्हणजे तुमचा सपोर्ट स्ट्रॉंग आहे 23,100 वरती. कोणामुळे? तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे. आता रेजिस्टन्स साइड मध्ये वरती वीकनेस दिसते 23,200 ला. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया की पर्सेंटेज काय. ओवाय इन्क्रीजिंग आहे, ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम दोन्ही फ्लॅट आहेत. जर रेजिस्टन्स साइडला वीकनेस वाढत असेल तर रेजिस्टन्स काय होऊ शकतो? एसटीटी होऊ शकतो. सपोर्ट साइडला पण मला वीकनेस दिसते 23,200 आणि 23,000 वरती चेक करूया तर ओवाय फ्लॅट आहे, ओवाय व्हॉल्यूम पण फ्लॅट आहे आणि ओवाय चेंज पण फ्लॅट आहे. म्हणजे सपोर्ट साइडला काही पर्सेंटेज इन्क्रीजिंग नाही. 23,200 वरती चेक करूया तर तिथे पण फ्लॅट आहे. म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग आहे 23,200 वरती आणि रेजिस्टन्स सपोर्ट स्ट्रॉंग आहे 23,100 वरती आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 23,100 वरती. 23,100 वरती रेजिस्टन्स आहे व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मुळे आणि सपोर्ट आहे व्हॉल्यूम ओवाय चेंज मुळे. तिघांमुळे सपोर्ट स्ट्रॉंग आहे. आता मार्केट आहे 23,150च्या रेंज मध्ये. जर रेजिस्टन्स मध्ये वीकनेस आली 23,200 ला तर 23,150च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो. नाही तर 23,100च्या सपोर्ट वरनं आपल्याला कॉलचा प्लॅन करावा लागेल. प्ले करून बघूया. मार्केट 23,100च्या रेंज मध्येच आहे, 150च्या रेंज मध्ये खेळत आहे. आपण वाट बघूया आपल्याला ट्रेड 23,100च्या. आता पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झाले. 23,150 वरती वीकनेस जर नसली तर रेजिस्टन्स वरनं आपण पुढचा ट्रेड करूया, कारण रेजिस्टन्स मध्ये अजून वीकनेस मला इन्क्रीजिंग दिसत नाही. 23,150 रेजिस्टन्स भेटलं तर मी पुढचा ट्रेड पहिला प्लॅन करणार. मार्केट लेवलच्या जवळच आहे, लेवल वरनं खाली आलेलं आहे, एंट्री भेटलेली नाहीये, त्याच्यामुळे वाट बघायचं. मार्केट आलंय 23,100च्या 150च्या सपोर्टला लेवलच्या खाली क्लोज झालेला आहे, त्याच्यामुळे माझा हा ट्रेड इनिशिएट होणार नाही. 23,150च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर पर्सेंटेज ग्राफ मला इन्क्रीजिंग पाहिजे. 23,150 वर 23,200 वरती बघितलं तर ओवाय चेंज इन्क्रीज होताना दिसत आहे. व्हॉल्यूम पण थोडासा फ्लॅट होता, आता इन्क्रीजिंग दिसतोय. ओवाय पण 94% झालाय, म्हणजे रेजिस्टन्स एसटीटी होताना दिसत आहे. तर मला सपोर्ट वरनं कॉल बाय करायचा असेल तर 23,100चा सपोर्ट किंवा 23,150च्या सपोर्ट वरनं रिस्की कॉलचा ट्रेड. कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झाली पाहिजे आणि आपल्याला एंट्री भेटली तरच आपण ट्रेड मध्ये एंट्री करणार, नाहीतर 23 कॅन्डल खूप वरती क्लोज झाले, लेवलची वाट बघूया. लेवलच्या एंट्री जर भेटली तर करायची, नाहीतर नाही करायची. मार्केट 23,150च्या रेजिस्टन्सला येते. 23,150च्या रेजिस्टन्स वरनं एक पुढचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो, कारण 23,200 वरती वीकनेस आहे. हो, वीकनेस वाढत आहे. 23,100 150च्या रेजिस्टन्स वरनं एक पुढचा ट्रेड आपण प्लॅन करणार. लेवलला टच झाल्यानंतर कॅन्डल लेवल वरती थांबलेले नाही, त्याच्यामुळे माझं पुढचं ट्रेड इनिशिएट होणार नाही. कॅन्डल 23,200च्या सपोर्ट वरती आहे. आता सपोर्ट वरनं पण सपोर्ट प्रेशर दाखवतोय का? प्रेशर चेक करावं लागेल. ओवाय जो फ्लॅट झाला होता आता थोडासा इन्क्रीज झालाय, व्हॉल्यूम पण थोडासा इन्क्रीज होताना दिसतो. ओवाय चेंज 0 होता, तिथून तो इन्क्रीज होताना दिसतो, पण पर्सेंटेज खूप कमी असल्यामुळे मी तो ट्रेड करू शकत नाही. आपल्याला काय करायचं? आपल्याला वाट बघावं लागेल. 23,200चा जर सपोर्ट भेटला, 23,200 वरती सपोर्टची वीकनेस जर चांगली वाढली तरच 200च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो, नाहीतर नाही करू शकत. 23,200चा रेजिस्टन्स भेटला तर आपण पुढचा ट्रेड करू. कधी? जर रेजिस्टन्स मध्ये 23,300 वरती वीकनेस नाही वाढली तर. मार्केट आला आहे 23,200च्या सपोर्टला. आता पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया की पर्सेंटेज ग्राफ काय दिसतंय. पर्सेंटेज ग्राफ चांगलं इन्क्रीज होताना दिसतंय. ओवाय 90% झालं, व्हॉल्यूम 66 आणि ओवाय चेंज 46. जर 12% होतं तर 46, म्हणजेच ते खूप फास्ट इन्क्रीज होत आहे. म्हणून मला काय करावं लागेल? 23,200च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड, त्यासाठी लेवलच्या खाली कॅन्डल क्लोज नाही झाले पाहिजे. लेवलला टच झाली तर मी ट्रेड इनिशिएट करणार. 23,200च्या सपोर्ट वरती रिटच झालेले कॅन्डल, इथनं आपण कॉल मध्ये एक एंट्री करू शकतो. आपण एंट्री लेवल लावूया. इथनं एक माझा कॉलचा ट्रेड बनेल. माझा 20 पॉईंटचा एसएल असणार आहे आणि माझं टार्गेट असणार 23,200चा रेजिस्टन्स. चला, कॅन्डल 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेली आहे.
आता एसएल ला मला कॉस्ट टू कॉस्ट करायचंय, ह्या ट्रेडला मी लॉस करणार नाही. का नाही करणार? कारण माझं 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे. एसएल मी कॉस्ट टू कॉस्ट करणार इथे. एसएल कॉस्ट टू कॉस्ट करणं गरजेचं आहे. आणि टार्गेट आलं तर 23,300 ला 200च्या रेजिस्टन्स वरती बुक करणार. 23,300 वरती पर्सेंटेज ग्राफ चेक करूया, काय इन्क्रीजिंग दिसतोय का? एवढं काही इन्क्रीजिंग नाहीये, त्याच्यामुळे मी या ट्रेडला होल्ड नाही करणार अजून तरी. ऑलमोस्ट टार्गेटला आलेलं आहे आणि इथे आपलं टार्गेट बुक झालेलं आहे. 23,200च्या सपोर्ट वरनं 23,200चा रेजिस्टन्स, हा आपला पहिला ट्रेड झालाय. रेजिस्टन्स मध्ये अजून काही विकनेस नाही, तर 23,200च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड करू शकतो का आपण? सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम. वरचं पर्सेंटेज एकदा चेक करूया 23,300 वरती, तर इन्क्रीजिंग नाहीये. तर 23,200च्या रेजिस्टन्स वरनं मी एक छोटा पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. त्यासाठी मला काय पाहिजे? लेवलच्या कॅन्डल खाली क्लोज झाली पाहिजे आणि रिटेस्ट दिले तर मी एंट्री करणार, नाहीतर नाही करणार. कॅन्डल वर क्लोज झालेली, आपण वाट बघूया. लेवलच्या खाली जर आली तर आपण एंट्री करू, नाहीतर नाही. कॅन्डलने खाली क्लोज दिले, रिटेस्ट जर झाली तर आपण करूया. कॅन्डल वरतीच क्लोज झाली, त्याच्यामुळे हा ट्रेड आपला इनिशिएट होणार नाही. इंडिव्हिज्युअल मी जर सांगितलं तर मी हा ट्रेड केला होता, पण मी 10 पॉईंटचा एसएल घेऊन या ट्रेड मधनं एक्झिट झालो होतो. ठीक आहे, डाटा चेक करूया. मार्केट 23,250च्या रेंज मध्ये चालू आहे. पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया 23,300 वरती काही इन्क्रीजिंग आहे का? अजून तेवढं काही इन्क्रीजिंग नाहीये, त्याच्यामुळे मी 23,250च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकत नाही. मला वाट बघावं लागेल. या तर रेजिस्टन्स मध्ये विकनेस येऊ द्या, किंवा सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, म्हणजे अजून 23,300 वरती सपोर्ट जर इन्क्रीजिंग असेल तर मी 23,250च्या सपोर्ट वरनं ट्रेड प्लॅन करणार. मार्केट 23,250च्या रेजिस्टन्सला टच झालेला आहे. दोघांची शिफ्टिंग मला बुलिश दिसते, तर मी पुढचा ट्रेड अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम, म्हणजे दोघांची शिफ्टिंग बुलिश आहे. टीओटी सांगते की बुल रनचा सिनेरियो, तर पुढचा ट्रेड अवॉइड करायला पाहिजे. मार्केट 23,300च्या रेजिस्टन्स जवळ आलेला आहे. 300च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड करू शकतो का? पर्सेंटेज आपण चेक करूया. 23,400 वरती काही इन्क्रीजिंग आहे का? व्हॉल्यूम थोडंसं इन्क्रीजिंग. ओवाय चेंज काही इंटरेस्ट दाखवत नाहीये. ओवाय 81% आहे, त्याच्यामुळे मला वाट बघावं लागेल. मला अजून पण पुढचा ट्रेड करू शकत नाही, कारण तो लेवलला पण टच झाला नाही. लेवलला जर टच झाला असता तर आपण चेक केला असता. 23,300च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो का? 23,300च्या सपोर्ट वरनं आता थोडस रिस्क घेण्यासाठी काय हरकत नाहीये, कारण पर्सेंटेज ग्राफ आपण चेक करूया तर चांगल्या तेजीने इन्क्रीज होताना दिसत आहे. 23,300चा सपोर्ट जर भेटला तर मी रिस्की कॉलचा ट्रेड प्लॅन करणार. खूप जास्त रिस्क असणार आहे याच्यामध्ये. आणि या लेवलला माझी इथे लेवलच्या वरती कॅन्डल क्लोज झाली, लेवलला टच झाले असते तर माझी एंट्री होईल. लेवलला टच झालेली नाही, त्याच्यामुळे माझी एंट्री नाही झालेली. 23,300च्या रेजिस्टन्सला टच झालं. 23,300च्या रेजिस्टन्सला टच झालं, पण कॅन्डल एवढा खाली क्लोज झाली, त्याच्यामुळे माझा हा पुढचा ट्रेड पण इनिशिएट झाला नाही, कारण कॅन्डल खूप फास्ट आली. रेजिस्टन्स वरती वीकनेस काय वाढताना मला दिसत नाहीये. तर 23,300चा रेजिस्टन्स भेटला तर मी एकदा रिस्की पुढचा ट्रेड घेऊ शकतो. आणि सपोर्ट वरती आलेला आहे. सपोर्ट वरनं कॅन्डल खाली क्लोज झाली, त्याच्यामुळे माझी एंट्री होणार नाही. कॅन्डल वरती क्लोज झाली पाहिजे आणि रिटेस्ट भेटला तर मी कॉल मध्ये 23,300च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करून, कारण 84% ओवाय झालाय, 67% ओवाय चेंज आणि 64% व्हॉल्यूम. आणि जर सेफ जायचं असेल तर 23,250चा जर सपोर्ट भेटला तर मी कॉलचा ट्रेड करू शकतो, कारण रेजिस्टन्सची वीकनेस मला कुठे सपोर्ट साईडची वीकनेस 23,300 वरती इन्क्रीजिंग होताना दिसतीये. चेक करूया. टाइम झालेला आहे 1:27. लेवल वरती आलेली कॅन्डल. आता इथनं मी कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. लेवलच्या वरतीच क्लोज झालेली आहे. इथनं आपण एक कॉलचा ट्रेड प्लॅन करूया. या कॅन्डल वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. 20 पॉईंटचा एसएल असणार आहे आणि माझं टार्गेट असणार आहे 23,250चा रेजिस्टन्स. टाइम दीड झालेला आहे, लक्षात असू द्या. कॅन्डल 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेले. एसएल मला कॉस्ट टू कॉस्ट करायचं, कारण मला या ट्रेड मध्ये लॉस नाही करायचं, कारण माझा टाइम पण संपत आलेला आहे. मी प्रॉफिट मध्ये एसएल लावणार आहे. आणि हा ट्रेड माझा कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. ज्यांनी प्रीमियम वर बाय केला होता त्यांना इथे टार्गेट आलेलं आहे प्रीमियम वरती, कारण दोनच कॅन्डल मध्ये मार्केट चांगलं मूव्ह झालं होतं. ज्यांनी बुक केलं त्यांनी बुक केलं, ज्यांचा नसल जरी बुक झाला तर त्यांनी हा ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट काढलेला आहे. आता मला इथनं ट्रेड प्लॅन करायचा आहे का? तर नाही करू शकत. 23,250च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनणार नाही, कारण सपोर्ट जो प्रेशर दाखवत होतं त्याचं प्रेशर संपलेला आहे.
मार्केटमध्ये 1:45 झालेले आहेत. आपले काय काय ट्रेड झालेले आहेत आज? एक हा कॉलचा ट्रेड झालेला होता, दुसरा आपल्याला त्याच्यात एंट्री भेटली नाही, त्याच्यामुळे आपला तो ट्रेड बनत नाही. ठीक आहे, आता पुढे चेक करूया. 23,200 चा सपोर्ट भेटला तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करूया. सपोर्टची विकनेस संपलेली आहे. 23,250 चा रेजिस्टन्स भेटला तर आपण पुढचा ट्रेड आपण करू शकतो. पण टाइम झालेला आहे, 2 वाजून गेलेले, त्याच्यामुळे आपला नवीन ट्रेड काही इनिशिएट होणार नाहीये. तर आजचा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला? इव्हनिंग वेबिनार साठी जायचे होम पेज वरती. होम पेज वरती इथे तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनार आहे. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केलं तर व्हॉट्सअप चॅनलचं लिंक भेटेल, तिथे जॉईन करायचे. तिथे तुम्हाला लिंक पण भेटेल आणि इथे तुम्हाला जर इव्हनिंग वेबिनार इथे जिथं 7 वाजता 15 मिनिटं आधी इथं ग्रीन होईल, त्यावेळेस तुम्ही याला जॉईन करू शकता. लाईव्ह वेबिनार वरती क्लिक केल्यानंतर काय काय भेटतं? फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक पण भेटते आणि डेली लाईव्ह सेशनला तुम्ही इथे जॉईन करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? प्राइसिंग मध्ये जायचं, प्रो मॅक्सचा प्लॅन घ्यायचा आणि तुम्ही त्याचा रिचार्ज केल्यानंतर तुम्ही सकाळी 9:30 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत, 2 ते 2:30 वाजेपर्यंत तुम्ही आमच्या सोबत ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.